माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, 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 आपणचे देव होय गुरु, आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, 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 आपणचे देव होय गुरु, आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु, पडिये देह भाव पुरवी वासना, हरिये देह भाव पुरवी वासना, पडिये देह भाव पुरवी वासना, हरिये देह भाव पुरवी वासना, अंतिते आपणा पासी न्यावे, तिथे आपण पाशी आले, तिथे आपण पाशी आले, मागे पुढे उभा राहे सांभाळित, मागे पुढे उभा राहे सांभाळित, मागे पुढे उभा राहे सांभाळित, पुढे उभा राहे सांभाळित, आलिया अगात निवारावे, पडिये देह भाव पुरवी वासना, देह भाव पुरवी वासना, पडिये देह भाव पुरवी वासना, देह भाव पुरवी वासना, अंतिते आपणा पासी न्यावे, पाशी न्यावे, हस्ते आपण पाशी न्यावे, योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी, योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी, वाट दावी करे धरोनिया, पडिये देह भाव पुरवी वासना, पडिये देह भाव पुरवी वासना, शांतीते आपणा पासी न्यावे, तुका म्हणे नाही विश्वास ज्या मने, नाही विश्वास ज्यामध्ये, तुका म्हणे नाही विश्वास ज्या मने, नाही विश्वास ज्यामध्ये, पाहावे पुराणे विचारोनी, भावे पुराणे विचारोने, भावे पुराणे विचारोने, पडिये देह भाव पुरवी वासना, पडिये देह भाव पुरवी वासना, अंतिते आपणा पासी न्यावे, पार कुमाये, जय जगो 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 पार कुमाये, माझ्या विठोबाचा पैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा पैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव,
माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु पडिये देह भाव पुरवी वासना पडिये देह भाव पुरवी वासना आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु पडिय देह भाव पुरवी वासना पडिय देह भाव पुरवी वासना माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव 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 आपणच देव होय गुरु आपणची देव होय गुरु पडिये देह भाव पुरवी वासना पडिये देह भाव पुरवी वासना आपणची देवा होया गुरु आपणची देवा होया गुरु पडिय देह भाव पुरवी वासना पडिय देह भाव पुरवी वासना अंतित अपना पास न्यावे अंतित अपना पास न्यावे न्यावे अंतित अपना अपना पास न्यावे अपना पास न्यावे
पास न्यावे अंतिते अपना पास न्यावे पढ़िए देह भाव पूर्वी वासना पढ़िए देह भाव पूर्वी वासना अपना पासी न्यावे अंतिते अपना अपना अंतिते अपना पास पास न्यावे अंतिते अपना अंतिते अपना पासी अंतिते अंतिते अपना 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 पासी न्यावे न्यावे अंतिते अपना अंतिते अंतिते अपना पास न्यावे अपना पास न्यावे पढ़िए देह भाव पूर्वी वासना पढ़िए देह भाव पूर्वी वासना वासना विठाला 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 हरे विठाला माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, पढिये देह भाव पुरवी वासना, अंतिते आपणा पासी न्यावे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवारावे.
पढिये देह भाव पुरवी वासना अंतिते आपणा पासी न्यावे योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी वाट दावी करी धरोनिया पढिये देह भाव पुरवी वासना अंतिते आपणा पासी न्यावे तुका म्हणे नाही विश्वास जामनी तुका म्हणे नाही विश्वास जामनी पहावे पुराणी विचारोनी पढिये देह भाव पुरवी वासना अंतिते आपणा पासी न्यावे विठ्ठला माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडिये देह भाव पुरवी वासना अंतिते आपणा पासी न्यावे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्वाचा असा अभंग आहे। या अभंगामधून तुकाराम महाराजांनी वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानातला एक अतिशय महत्वाचा सर्व संतांनी मानलेला असा सिद्धांत आपल्या समोर ठेवलेला आहे। या अभंगाचा माझ्या मर्यादित वेळेमध्ये मर्यादित बुद्धीनं जेवढा विचार करणं शक्य आहे तेवढा करण्याचा मी प्रयत्न करतो। चालू असणारा नाम महोत्सव त्रितपपूर्ती आपण संपन्न करतो आहोत। वैकुंठवासी गोविंदानंदजी महाराज आणि वैकुंठवासी मुरलीधर बाबा यांच्या पुण्यस्मरणार्थ चालू असणारा हा महोत्सव गेली 36 वर्ष इथे संपन्न होतो आहे। परमश्रद्धेय हरिभक्तीपरायण माधवबाबांच्या आणि वैराग्य शिरोमणी हरिभक्तीपरायण शिवराम बाबांच्या आशीर्वादानं कारभारी बाबांच्या परम पावन अशा उपस्थितीमध्ये आणि कदम माऊलींच्या मार्गदर्शनाने इथे हा उत्सव संपन्न होतोय, आनंदानं संपन्न होतो आहे। आजच्या कीर्तनाकरता श्रद्धेय हरिभक्तीपरायण जयंत महाराज यांचा काला आपल्याला श्रवण करायचा आहे। आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण गेठे महाराज सुभाष महाराज गेठे यांची उपस्थिती आहे। आदरणीय हरिभक्तीपरायण श्रीपाद महाराज यांची उपस्थिती। आपण सर्व भाविक आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो, सेवेला प्रारंभ करतो। थोडक्या वेळामध्ये माझा अभंगातला भाव जो मला जाणवतो तो आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो। तुकोबारायांचा अत्यंत प्रसिद्ध असा अभंग आहे। हा अभंग पाठ नाही असा वारकरी नाही, आणि हा अभंग ज्याला पाठ नाही तो वारकरी नाही। कारण आपण रोज जो हरिपाठ करतो त्या हरिपाठाच्या नंतर जगद्गुरु तुकोबारायांची जी गुरु परंपरा आपण म्हणतो त्यामध्ये नित्य म्हटला जाणारा हा अभंग आहे। अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे, नित्य म्हटला जाणारा आहे, म्हणूनच कदाचित त्याच्या अर्थाकडे जास्त दुर्लक्ष झालेले असण्याची शक्यता आहे। अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरो भवती असं काही वेळेला होऊन जातं। असो, तुकोबाराय या अभंगामधून एक अत्यंत महत्वाचा सिद्धांत आपल्या समोर व्यक्त करतात, तो म्हणजे संत आणि परमात्मा, गुरु आणि परमात्मा या दोघांमध्ये कोणत्याही पद्धतीचा भेद नसतो। एकच परमात्मा भगवद रूपानं आणि तोच परमात्मा संत किंवा गुरु रूपानं या पृथ्वी तलावर अवताराला येत असतो। भाषा प्रसिद्ध आहे, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु। तोच परमात्मा देव रूपानं प्रकट होतो, तोच परमात्मा गुरु रूपानं प्रकट होतो। परमात्माच देव परमात्माच गुरु या दोघांचा अभेद आपल्याकडे सगळीकडे सांगितला गेला।
आपण उपनिषदापासून ते संत वाङ्मयापर्यंत सगळ्या वाङ्मयाचा परामर्श जर घेतला तर उपनिषदाने याला दुजोरा दिला, म्हणजे श्रुतीने याला दुजोरा दिला, याला महात्म्यांनी दुजोरा दिला, याला पुराणांनी दुजोरा दिला, याला स्मृतीने दुजोरा दिला, याला संतांनी दुजोरा दिल्या, सकल संतांनी दुजोरा दिला. संत आणि परमात्मा याच्यामध्ये भेद मानणारा वारकरी संप्रदाय नाही. थोडस स्पष्ट बोलायचं झालं तर एक वेळ आम्ही देवाला थोडं कमी मानू, पण ज्ञानोबाराय तुकोबारायांना 2 पावलं जास्त मानू. वारकरी हा संतांना अधिक मानणारा संप्रदाय. मग हे संत कोण आहेत, कुठून आले, कशासाठी आले, स्वरूप यांचं काय, याचा खुलासा आपल्या सगळ्या संतांनी केला. लांबवणार नाही, प्रमाण नुसती आपल्याला बोलून सांगतो मी. ब्रह्मसूत्रामध्ये एक सूत्र आलंय, अविभागेन दृष्टत्वात, असं एक सूत्र आलं ब्रह्मसूत्रा. विस्तार करत नाही. हे दोघे दिसायला 2 वेगळे दिसतात. हे दिसायला भेद निर्देशस्तु अभेदे अपि उपचर्यते, असं आचार्यांचं वाक्य आहे त्या अधिकरणामध्ये. त्याचाही विस्तार मला करायचा नाही. पण कोणताही भेद जो दाखवला जातो तो अभेद सिद्ध करण्याकरता असतो. भेद जो दाखवला जातो तो अभेद सिद्ध करण्याकरता असतो. याची अनेक उदाहरणं आहेत, मला लांबवायचं नाहीये, प्रमाणही देऊन जातो मी आपल्याला. ब्रह्मसूत्राने आपल्याला सांगितलं, बाबा हे दिसायला 2 वेगळे दिसतात, दिसायला वेगळे दिसतात, पण वस्तुतः जर बघितलं तर त्यांचा अभेद असतो, संत आणि परमात्मा. लक्षात घ्या. जसं ते सांगितलं तसं थोडं खाली आलो आपण तर भगवद्गीता पहा. स्मृतीच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर भगवंतानी कितीतरी ठिकाणी संत आणि परमात्म्याचा अभेद बोलून दाखवला. मी आपल्याला ज्ञानेश्वरीतली प्रमाण काढून दिली तर आश्चर्य वाटेल आपल्याला. इतक्या ठिकाणी भगवंताने माझा आणि त्या महात्म्यांचा कसा अभेद असतो हे आपल्याला सिद्ध करून दिलं. कितीतरी ठिकाणी 18व्या अध्यायामध्ये तर 7व्या अध्यायातला संदर्भ देऊन ज्ञानोबाराय बोलतात. कोण आहेत हे, कोण आहेत? या ज्ञान भक्ती सहज तो भक्त एकवटला मज, तो मीची हे केवळ तुझ श्रुतही आहे. भक्त्या माम अभिजानाती यावान्यश्चास्मि तत्वतः, ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. या श्लोकाच्या खालच्या 2 ओव्या ज्ञानोबारायांच्या आपण पहा. पहिल्या 2 ओव्या, या ज्ञान भक्ती सहज तो भक्त एकवटला मज, तो मीच हे केवळ तुझ श्रुतही आहे. उभवनिया भुजा ज्ञानिया आत्मा माझा, हे बोलिलो कपिध्वजा सप्तमाध्यायी. हे मी तुला 7व्या अध्यायामध्ये त्यांचा अभेद अर्जुना मी बोलून दाखवला. कुठं? चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतीनोर्जुन, आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ, तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते, प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम अहम सच मम प्रियः, उदारा सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम. अरे तो माझा भक्त आणि मी, आम्ही दोघे वेगळे नाही बाबा. कितीतरी ठिकाणी आपल्याला प्रमाण सापडतील, कितीतरी ठिकाणी भगवंताने आपल्याला सांगितलं, त्याच्या पाठोपाठ पुराणाने आपल्याला सांगितलं. म्हणून पुराणांचं प्रमाण तर तुकोबारायने आपला विश्वास बसत नसेल तर पुराणाला विचारून पहा. याच अभंगामध्ये दिलं, तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी, पहावे पुराणी विचारूने. अरे पुराणाला विचारून पहा, भागवत काढा, पद्मपुराण काढा, स्कंद पुराण काढा, अनेक प्रमाण आपल्याला देता येतील. लांबवत नाही. पुराणातून थोडं पुढे या, संत वाङ्मयामध्ये तर कितीतरी ठिकाणी भगवान मुखातून, आता म्हटलं ना मी, ज्ञानोबारायांनी भगवान मुखातून कितीतरी ठिकाणी आपल्याला हे सांगितलं. तया आम्हा परस्परी बाहेर नामाचीच अंतरे, आतूने आतुवट वस्तू विचारे मी ते चिते. है ना, ज्ञानोबाराय बोलले भगवान. अरे त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये नामाचं अंतर असेल, बाहेरून आमची नावं वेगळी असतील, पण आतून जर बघितलं तर आमचं स्वरूप एक. मी तू दोन्ही स्वरूप एक, भगवान अर्जुनाला म्हणतात. अरे अर्जुना, तुझं माझं वेगळं नाव दिसत असेल, आपला देह वेगळा दिसत असेल, ज्ञानोबाराय आणि परमात्मा देह वेगळा दिसत असेल, निवृत्तीनाथ महाराज आणि पांडुरंग देह वेगळा दिसत असेल, तुकोबाराय आणि देव देह वेगळा दिसत असेल, पण हे कोण आहेत सांगा ना महाराज.
स्वरूपानं कोण आहेत हे सांगा. ज्ञानोबरायांची आरती म्हणताना रोज आपण म्हणतो अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, है ना. अवतार पांडुरंग. अरे ज्ञानोबराय म्हणजे प्रत्यक्ष परमात्म्याचा अवतार. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरी, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. आरती तुकाराम, आरती तुकाराम, म्हणजे साक्षात परब्रह्म. तुकिता तुलनेसी जीव तुकासी आले, ब्रह्म तुकासी आले. कोण आहेत तुकोबाराय? सच्चिदानंद मूर्ती. तुकोबाराय परमात्म्याला सोडून वेगळे नाहीत महाराज. निळोबाराय देवाला सोडून वेगळे नाहीत. तया आम्हा परस्परी बाहेर नामाचीच अंतरे असतील, पण आतून आतुवट वस्तू विचारे मी तेची ते. अरे मी आणि माझे संत यांच्यामध्ये भेद नाही. संत महात्मे बोलून दाखवतात. नाथ महाराजांना विचारा तेच, तुकोबारायांना विचारा तेच. देवते संत, 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 निमित्त प्रतिमा, निमित्त क्या प्रतिमा, मी तो सांगत से भावे, मी तो सांगत से भावे. मी तो सांगत से भावे, देवते संत, देवते संत, निमित्त त्या देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा, मी तो सांगत से भावे. असो ठावे तुकोबाराय तीच भाषा बोलून दाखवतात. देवते संत, देवते संत. नाथ महाराज अगदी वेगळं उलट. संत ते देव, संत ते देव. नाथ महाराज तुकोबाराय म्हणतात देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा, मी तो सांगत से भावे, असो ठावे सकळा. तुकोबारायांची भाषा बोलू का जरा. तुकोबाराय म्हणतात मी तो सांगत असे भावे, असो ठावे सकळा. मला असं म्हणायचंय, जर सकळा ठावे असो तर मी का सांगत असो? असं पण आहे ना. जे सगळ्यांना माहिती आहे ते सांगण्याकरता संत येत नाहीत महाराज. जे सगळ्यांना माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे, पण जे कुणालाही माहिती नाही ते सांगण्याकरता संत येतात. प्रकट गुह्य बोले, विश्व ब्रह्मची केले. विश्व ब्रह्म आहे हे सगळ्यांना माहिती पाहिजे, पण कुणाला माहिती नाही म्हणून ज्ञानोबरायांना अवताराला यावं. गुह्य सांगणं हा संतांचा स्वभाव आहे. याच्याकरता तत्वज्ञान आहे. जे सगळ्यांना माहिती आहे ते सांगण्याकरता तत्वज्ञान नाही, ते सांगण्याकरता कीर्तन नाही, ते सांगण्याकरता तुकोबाराय नाहीत. काय करायचंय त्याला घेऊन? उपयोग काय त्याचा मला सांगा. मी तुम्हाला एक गुह्य गोष्ट सांगतो कीर्तनामध्ये. कुणाला बाहेर बोलू नका. तुम्हाला म्हणून सांगतो, बाहेर कुठं बोलू नका. आज 22 तारीख आहे. हे गुह्य आहे का? हे ऐकायला तुम्ही कीर्तनाला आलाय का?
की आज 22 तारीख आहे, आज अमका अमका वार आहे, आज तमकं तमकं आहे, उद्या तमकं तमकं होणार आहे, काल असं असं झालं. हे ऐकण्याकरता कीर्तनाला आलाय का आपण? हे सांगण्याकरता तुकोबाराय अवताराला आले का? नाही ना. तुकोबारायांचा अवतार सगळ्यांना जे माहिती आहे ते सांगण्याकरता झाला नाही. भगवान त्याच्याकरता गीता बोलले नाहीत अर्जुनाला. जे न सांगे पितया वसुदेवासी, जे न सांगे माता देवकीसी, जे न सांगे बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेसी बोलत गुह्य बोले. मग असो ठावे सकळा तर मी का सांगत असो? जे सकळा ठावे असो ते मी सांगत असो, हे सांगण्यात काही पुरुषार्थ नाही. मग तुकोबाराय का म्हणतात त्याचं उत्तर सांगतो. उगी जाता जाता देवते संत निमित्त त्या प्रतिमा. संत म्हणजे परमात्माच, देवच संतांच्या रूपानं अवताराला येतो. त्यांच्या प्रतिमा, त्यांचे देह वेगळे, त्यांची नावं वेगळी असतील कदाचित, पण मी तो सांगत असे भावे. असो ठावे सकळा, हे सकळा ठावे असो म्हणजे सगळ्या जगाला ठावे असो नाही, वेदापासून ते पुराणापर्यंत सर्व वाङ्मयाला हे ठावे असो, पण मी मात्र अनुभवे सांगत असो. विठ्ठला विठ्ठला कारण तुकोबारायांना माहिती आपण कोण आहोत. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. संत महात्म्य आणि परमात्मा याच्यामध्ये आपला संप्रदाय भेद मानत नाही, आणि तो सिद्धांत तुकोबाराय प्रस्तुत अभंगामध्ये सांगतात. त्या अभंगाची विवक्षित विशिष्ट शास्त्रीय मांडणी तुकोबारायने आपल्याला करून दिलेली दिसते. मला वेळ राहिला तर पुढे बोलतो. तुकोबाराय आपल्याला संत आणि परमात्मा दोघे एक आहेत म्हणून सांगतात. फक्त थोडा प्रश्न आहे, तो पुढे जाऊन बोलतो. जर संत आणि परमात्मा एकच आहेत, ज्ञानोबाराय आणि परमात्मा एकच, पांडुरंग आणि तुकोबाराय एकच, देव आणि निवृत्तीनाथ महाराज एकच, जर हे एकच आहेत तर दोन रूपानं अवताराला आलेच कशा करता? एक असताना दोन रूपानं येण्याला काय कारण आहे? काही कारण नाही. तुम्ही देव रूपात अवताराला या, आम्हाला मान्य. नाहीतर देव माणूस नका, तुम्ही संत रूपात अवताराला या, आम्हाला मान्य. काही दर्शनांनी आत्मा मानलाच नाही, पण संत मानलेत ना, भागलं ना त्यांचं. तसं आमचंही भागेल. तुम्ही संत मानूच नका, नुसते देव माना. एक तर देव रूपानं या, नाहीतर संत रूपानं या. मग दोन रूपानं अवताराला आलेच कशा करता? संत आणि परमात्मा एक असूनही दोन रूपानं अवताराला येतात, याची काही कारण आहेत. सगळीच कारण मला आपल्याला सांगायची नाहीत, पण एक दोन तीन कारणांचा फक्त आपल्याला उगे उल्लेख करून जातो वेळेच्या मर्यादेमध्ये. एक दोन कारणांचा विचार आपण करा. काय गंमत आहे, संत आणि परमात्मा जरी एक असले तरी त्यांना दोन वेगळ्या रूपानं यावं लागतं. याचं कारण असं आहे, मी फक्त आपल्याला सिद्धांत म्हणून सांगतो, ऐकून ठेवा. परमात्मा जे कार्य करतो ते कार्य संत करू शकतात, पण संत जे कार्य करतात तसं कार्य परमात्मा करू शकत नाही, हे लक्षात घ्या. म्हणून परमात्म्यानंतर संतांना अवताराला यावं लागतं. काय यावं लागतं याची मी आपल्याला उदाहरणं देतो, दोन तीन उदाहरणं देतो. भागवतानी तर या संबंधामध्ये पुष्कळ चिंतन केलंय. भूतानाम देवचरितम दुःखाय च सुखाय च सुखायैव हि साधूनाम त्वादृशाम अच्युतात्मनाम. भगवान बोलतात. मला एकादश स्कंद काढून बघा, नाथ महाराजांचं याच्यावरचं व्याख्यान आहे, आपण बघा, मला लांबवायचं नाही. ऐका, का देव आणि संत वेगळे आहेत? अरे त्या दोघांच्या कामाची शैली वेगळी आहे महाराज. परमात्मा जसं कार्य करतो तसं कार्य संत करू शकतात, पण संत जसं कार्य करतात तसं देव करू शकत नाही. बोलू, त्याची ती ताकदच नाही. कुणाची? देवाची ताकदच नाही. लिहून घ्या माझ्याकडून, होऊ शकत नाही. परमात्मा जे करतो ते संत करू शकतात, पण संत जे करतात ते परमात्मा करू. म्हणून तुम्ही कुठेही बघा, देवाच्या अवताराच्या नंतरच संत आलेले. आधी संत आले असं झालं नाही, नंतर संत आले. का? कारण देव अवताराला येऊन गेल्यावर उरलेलं, त्याला जे जमलं नाही ते करायला यांना यावं लागलं. उदाहरणं सांगतो मी आपल्याला, उदाहरणं सांगतो. एक दोन कारणं सांगतो फक्त, जास्त नाही. का असं होतं त्याचं कारण असं आहे, परमात्माही अवताराला येतो आणि संत महात्मे अवताराला येतात. पण परमात्मा अवताराला येतो कुणा करता? कुणा करता भगवंताचा अवतार?
आणि कुणाकरता संतांचा अवतार आहे? विचार करा बरं. कुणाकरता भगवंताचा अवतार आहे? भगवंताला विचारा. गीतेचा 4था अध्याय काढा. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. कशा करता येता? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवान बोलले ना, भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी. भगवान आले ना याच्याकरता. भक्तांचं रक्षण आणि दुर्जनाचा संहार करण्याकरता परमात्मा येतो. गोष्ट खरी आहे, युगायुगामध्ये येतो. पण मला आपल्याला असं विचारायचंय की सज्जनांचं रक्षण आणि दुष्टांचं निर्दालन करायला जो परमात्मा अवताराला येतो, मला सांगा या जगतामध्ये फक्त 2च वर्ग आहेत का हो? सज्जन आणि दुर्जन. तिसरा वर्गच नाही का? सांगा बरं. जगामध्ये सज्जन आणि दुर्जन 2च वर्ग आहेत का? तिसरा वर्ग नाहीच का? सोपं विचारतो, मला सांगा, जगात सगळेच सज्जन आहेत का? बरं जाऊ द्या, हेही अवघड जाईल. जाऊ द्या, हे जाऊ द्या. मी आता आपण इथे इतके जण बसलो, सगळ्यांना विचारतो, आपल्यापैकी सज्जन कोण? हात वर करा. जाऊ द्या ना, दुसरीकडे कशाला बघायचं. आपल्यापैकी सज्जन कोण? हात वर करा. कीर्तनकारा सकट आहे ताकद कोणाची? कोणी करत नाही महाराज, कोणी करत नाही आणि करूही नाही. कोणी करत नाही. तुम्ही शहाणी मंडळी आहात, 36 वर्ष झाली कीर्तन ऐकता आहात. तुम्हाला एवढं तरी नक्की कळलं असलं पाहिजे. तुम्ही हात वर करणार नाही, करूच नाही. आपली झाकली मुठ बरी राहते, बरं राहतंय. कोण हात? अहो मी आपल्याला खरं सांगू का, खरा सज्जन असतो ना, कधी हात वर करून तो सांगत नाही मी सज्जन आहे. आणि मी सज्जन आहे म्हणून हात वर करून जो सांगतो ना, त्याच्या एवढा दुर्जन या जगात दुसरा कोणी नसतो. कोण सांगतं आपल्यापैकी सज्जन कोण? करा बरं आता हात वर. त्याला कोण करतं? बरं जाऊ द्या, सज्जन कोणी नसेल, असेल माहित नाही, सोडून द्या. नसलं कोणी, नसू द्या. मी आपल्याला पुढचं विचारतो, जाऊ द्या सज्जन कोणी नसेल, आपल्यापैकी दुर्जन कोण? हात वर करा. दुर्जन, दुर्जन, दुर्जन एखादा तरी? कोणी करत नाही, कोणी करत नाही. काय अडचण आहे सांगू का? एका वाक्यात अडचण सांगू. सज्जन म्हणून घ्यायचं धाडस नाही, दुर्जन म्हणून घ्यायची लाज वाटते. याच्यामध्ये आपण कोण हात वर करतो? कोणी करत नाही. मग आपण सज्जन का दुर्जन? महाराज, गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे हो, गळ्यामध्ये माळ आहे तुळशीची. आषाढी कार्तिकी मोडली नाही, एकादशी मोडली नाही आतापर्यंत, वारी चुकली नाही आतापर्यंत. आळंदी, पंढरपूर, देहू, पैठण, तेर कधी चुकलो नाही. आणि आम्हाला दुर्जन म्हणता. मी दुर्जन म्हणतच नाही. मी दुर्जन म्हणलं का तुम्हाला? नाही म्हणलं. पण सज्जन तरी म्हणलं का? बर, त्यालाही नाही म्हणतात. बरं असू द्या, असू द्या, मला त्याबद्दलही काही म्हणायचं नाही, त्याबद्दलही काही म्हणायचं नाही. गळ्यात तुळशीची माळ आहे, आषाढी एकादशी, आळंदी, पंढरपूर, वारी कधी चुकली नाही. आम्ही दुर्जन आहोत का? नाही नाही. गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, आम्ही सज्जनच आहोत. आळंदी पंढरपूरची वारी करतोच आहोत. पण ज्या आळंदी पंढरपूरला सज्जन म्हणून आम्ही जातो आहोत, त्या आळंदी पंढरपूरला जाताना वय झालेलं नसताना अर्ध्या तिकिटात जातो. हे कोणत्या सज्जनतेचं लक्षण आहे? ते तरी सांगा एकदा मला. निदान वारकऱ्यांनी तरी खोटं वागू नये हो, कोणीच वागू नये. पण निदान वारकऱ्यांनी तरी एका हातात गाथा, दुसऱ्या हातात खोटा आधार. कसं शक्य आहे मला सांगा? आम्ही सज्जन का दुर्जन? आम्ही धड सज्जन नाही, धड दुर्जन नाही. वेळ प्रसंग जसा येईल तसे आम्ही, नाही का? जसं सज्जनाचा प्रसंग आला, आम्ही सज्जन आहोत. मला सांगा, आपण रस्त्याने निघालो, रस्त्यानं जाता जाता आपल्याला रस्त्यावर 2 मूर्त्या पडलेल्या दिसल्या, एक रामाची आणि एक रावणाची. तुम्ही कोणती मूर्ती उचलाल? रामाची उचलाल ना? मी सुद्धा तेच केलं असतं. आता ऐका पुढं. आपण रस्त्यानं चाललोय, 2 मूर्त्या आपल्याला पडलेल्या दिसल्या, एक रामाची एक रावणाची. त्याच्यात रामाची मूर्ती दगडाची आहे आणि रावणाची सोन्याची आहे. सांगा बरं कोणती उचला? अहो, आमची सज्जनता प्रसंगानुसार बदलत जाते महाराज. कशाचे आम्ही सज्जन, कशाचे आम्ही दुर्जन, आहे का नाही?
आम्ही सज्जन का दुर्जन? आम्ही धड सज्जन नाही, आम्ही धड दुर्जन नाही. मग देवाला तर देव तर सज्जना करता तरी येतात, नाही तर दुर्जना करता येतात. आणि आम्ही या दोन्ही वर्गात बसत नसलो तर देवाला अजून आपला पत्ताच नाही हो, आपण कोण आहोत ते. म्हणून परमात्म्याला या दोघांच्या बाबतीतच कार्य करता आलं. पण सज्जनता आणि दुर्जनता या दोन्ही वृत्तीच्या मध्ये अडकलेला जो मिश्र स्वरूपाचा जीव आहे ना, त्याच्या बाबतीत देव काही करू शकले नाहीत. म्हणून परमात्म्याला पुन्हा जाऊन संतांच्या रूपानं अवताराला यावं लागलं. का यावं लागलं? कारण देवाने विचार केला या मधल्या लोकांकरता काही केलं पाहिजे. पण देव म्हणून जाऊ तर पुन्हा तेच गळ्यात पडेल, परित्राणाय साधू. प्रवृत्ती धर्म आहे ना तो, गळ्यात तर पडणार ना प्रवृत्ती धर्म. मग काय करावं? मग देवाने पुष्कळ विचार करून ठरवलं, आपलं देवत्व तर न सुटलं पाहिजे, पण दिसायला आपण माणूस दिसलं पाहिजे. असायला देव आणि दिसायला माणूस असा जोपर्यंत आपण अवतार घेत नाही तोपर्यंत या मधल्या जीवाकरता आपल्याला काही कार्य करता येणार नाही. म्हणून तो परमात्मा संतांच्या रूपानं अवताराला आला. आणि संतांच्या रूपानं अवताराला आला की सज्जनाबद्दलही विधान नाही आणि दुर्जनाबद्दलही विधान नाही. अवतार तुम्हा धराया उद्धरावे कोण हो? जन जड जीव. याच्यामध्ये सज्जनाचंही नाव नाही, दुर्जनाचंही नाही. सज्जन आणि दुर्जन सोडून मध्ये अडकलेले हे तिघच आहेत. जन जड जीव यांच्या उद्धाराकरता ज्ञानोबाराय तुकोबाराय दिक संत महात्म्यांना अवताराला यावं. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले.
तुमच्या माझ्या कल्याणाकरता परमात्म्याला सोडून संतांचं रूपानं भगवंताला अवतार धारण करावं लागतं. परमात्मा अवतार आलाय, परमात्माच आहे, पण देव रूपाने आला की काम बदललं, संत रूपाने आलं की आहे एकच, पण काम बदलल्यावर आपण नाव बदलतो की नाही? अहो, मन बुद्धी चित्त अहंकार काय? एकच अंतःकरण आहे ना. अंतःकरणाचं काम बदलल्यामुळे मन म्हणा, मग बुद्धी म्हणा, चित्त म्हणा, अहंकार म्हणा आहे ते. मी साधं उदाहरण सांगतो. एखादा माणूस आहे, ऑफिसमध्ये गेला, खुर्चीवर बसला की त्याला साहेब म्हणतात. तोच घरी आला, मुलांना शिकवायला लागला की त्याला शिक्षक म्हणतात. शिकवून झालं, बायको म्हणाली भाजी घेऊन या म्हणून बाजारात निघाला की त्याला नोकर म्हणतात. माणूस एकच आहे की नाही? माणूस एकच आहे की नाही? फक्त काम बदलली म्हणून जशी नावं बदलतात, तसं संत महात्मे आणि परमात्मा एकच आहेत, फक्त त्यांच्या कामामध्ये बदल पडला. कामामध्ये विस्तार जास्त करत नाही. तुकोबारायांनी संत आणि परमात्मा एक असून दोन वेगळ्या रूपानं का यांना प्रकट व्हावं लागतं, याचं जे कारण सांगितलंय ते या अभंगामध्ये फार महत्वाचं. एकच शब्द वापरला तुकोबारायांनी, एकच शब्द. काय कारण आहे? तुकोबारांनी त्याच्याकरता वापरलेला शब्द फार चांगला आहे. काय म्हणतात तुकोबाराय? ऐका. माझ्या विठोबाचा कैसा बस. एवढंच, हेच कारण आहे. प्रेमभाव. देवाच्या अंतःकरणातही प्रेमभाव आहे म्हणून देवही प्रकट होतो, आणि संतांच्या अंतःकरणात प्रेमभाव आहे म्हणून संतही प्रकट होतात. दोघांच्याही अंतःकरणामध्ये प्राकट्याचं उपादान एकच आहे, प्रेमभाव. बस. थोडं अवघड वाटेल पण सोपं करण्याचा प्रयत्न करतो. दोघांच्याही अंतःकरणात प्रेमभाव एकच आहे, तर दोन रूपानं का आले? त्याचं उत्तर देतो थोडक्यामध्ये. त्याचं उत्तर असं आहे महाराज, परमात्म्याच्याही अंतःकरणात प्रेमभाव आहे आणि संतांच्याही अंतःकरणात आहे. पण अडचण सांगतो, आपल्या एका अंतरंग भक्ताबद्दल प्रेमभाव दाटून आला की जो येतो तो देव आहे, आणि सगळ्या जगाबद्दलचा प्रेमभाव दाटून आल्यावर जे येतात ते संत आहेत. विठ्ठला विठ्ठला. उदाहरण देतो, उदाहरण देऊन पुढे जातो. मला सांगा, थोड्या प्रश्नांची उत्तर द्या. मला सांगा, भगवंतानी गीता सांगितली की नाही? कुणाला? अर्जुनाला. कुठं? कुरुक्षेत्रावर. बरोबर आहे ना? मी चुकत असेल तर सांगत चला बरं. भगवंताने अर्जुनाला गीता सांगितली. कुठं सांगितली? कुरुक्षेत्रावर सांगितली. मला असं सांगा की या सगळ्या कुरुक्षेत्रावर अर्जुन सोडून गीता ऐकायला अधिकारी नव्हता काय दुसरा कोणी? 18 अक्षौहिणी सैन्य होतं. कौरव पांडव होते. अर्जुनापेक्षा श्रेष्ठ अधिकार भीष्माचार्य. काही कमी अधिकार होता? त्यांच्या अधिकाराची चर्चा करत नाही, गोष्टी तर सांगतच नाही. पण रडणाऱ्या देवाला हसून तोंड दाखव मरताना असं म्हणण्याचा ज्यांचा अधिकार आहे ते भीष्माचार्य कमी अधिकाराचे असतील का? द्रोणाचार्य जे अर्जुनाचे गुरु, कृपाचार्य, धर्मशास्त्रात एवढा मोठा अधिकार. बर जाऊ द्या, बाकीचे सोडून द्या. अर्जुनाचा सख्खा मोठा भाऊ धर्मराज युधिष्ठिर आयुष्यात कधी खोटं बोलला नाही महाराज, आयुष्यात खोटं बोलला नाही. त्याला गीता सांगितली नाही. आणि गीता कोणाला सांगितली? अर्जुनाला. अधिकार काय? तर संन्यास घ्यायला गेला तर लग्न करून आला त्याला गीता. आयुष्यभर खरं बोलणाऱ्याला गीता नाही. आयुष्यभर ब्रह्मचर्य पालन करणाऱ्याला गीता नाही. गीता कुणाला? संन्यास घ्यायला गेला आणि लग्न करून आला. संन्यासी तुवा होवनी जनी चोरोनी नेली माझी भगिनी. बरं, आनंदानं लग्न करून आला नाही, चोरून. चोरोनी नेली माझी. त्याला गीता, त्याला गीता सांगितली. काय अधिकार असेल? आपल्याला गीता ऐकायची की नाही? आता ऐकताय ना आपण? गीता ऐकायची की नाही? मग गीता ऐकायची असेल तर काय करावं लागतं? तुम्हाला गीता ऐकायची ना? त्याकरता अधिकार काय लागतो? संन्यास घ्यायला जायचं आणि लग्न करून यायचं, त्याला गीता.
अर्जुना एवढा मोठा अधिकारी नव्हता का कुरुक्षेत्रावर? बर, गीता जर मानवी जीवनाचं एवढं कल्याण करणारी आहे, मानवी जीवनाला ब्रह्म बनवणारी आहे, जीवाला मानवी जीवनाची इतिकर्तव्यता करून देणारी आहे, तर भगवंतानी 18 अक्षौहिणी सैन्याला म्हणायचं ना, बसा रे बाबा, मी रथावर उभा राहतो तुम्हाला गीता सांगतो, सगळे मुक्त व्हा. काय बिघडलं असतं देवाचं मला सांगा ना, काय बिघडलं असतं? 18 अक्षौहिणी सैन्याला म्हणायचं मी गीता सांगतो, ऐका, समजून घ्या, अनमुक्त व्हा. भगवंतानी सगळ्यांना सांगितली नाही. कुणाला सांगितली? एकट्या अर्जुनाला, एकट्या. एका अंतरंग भक्ताची तळमळ दाटून आली, परमात्मा प्रकट झाले. पण तीच गीता ज्ञानोबरायांच्या हाताला लागली महाराज, सगळ्या जगाचा उद्धार करून शिल्लक राहिली. विठ्ठला दुसरं उदाहरण सांगतो, भागवताचा 11 स्कंद. एकट्या उद्धवाला उपदेश आहे महाराज, एकट्या उद्धवाला. तोच 11 स्कंध नाथ महाराजांच्या हाताला लागला, सगळ्या जगाच्या तळमळीनं उघडा करून दिला की नाही? गीता सगळ्या जगाकरता उघडी करून दिली. अर्जुनाचे नि व्याजे गीता प्रकाशोने श्रीराजे, इथपर्यंत गीता आहे. पण संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे ही ज्ञानेश्वरी आहे. विठ्ठला विठ्ठला ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, करी लाभावेण प्रीती, करी लाभावेण प्रीती, करी लाभावेण प्रीती, करी करी लाभावीण प्रीती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी सगळ्या जगाबद्दलचा प्रेमभाव, सगळ्या जगाबद्दलची तळमळ, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देह कष्टविती, परोपकारी, आपण नेहमी सांगतो, अनेक प्रमाण त्या दृष्टीने पाहता येतील. परंतु एकाबद्दलचा प्रेमभाव आला, परमात्मा आला, आणि जगाबद्दलचा प्रेमभाव दाटून आला, संत महात्मे अवताराला येतात. म्हणून प्रेमभाव असा शब्द तुकोबारांनी दोघांच्याही अवताराचं उपादान म्हणून या अभंगामध्ये सांगितलं. पण प्रेमभाव शब्द वापरून जर तुकोबाराय थांबले असते तर मला एवढं कीर्तन करायची पाळी आली नसती. त्या प्रेमभाव शब्दाला जोडून तुकोबारायांनी आणखीन एक शब्द वापरलाय, जो प्रेमभाव या शब्दाची व्याप्ती वाढवणार आहे, या संकल्पनेचा आयाम वाढवणारा अजून एक शब्द तुकोबारांनी प्रेमभाव शब्दाला जोडून दिला. कोणता शब्द तोही सांगतो, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव. पुढचा शब्द काय?
आपणची. बस बस बस, आपणची एवढंच. प्रेम भावाला जोडून आलेला आपणची शब्द प्रेम भावाची व्याप्ती वाढवणार आहे अर्थदृष्टीने. कोणाला कळेल पटेल न पटेल मला माहिती नाही, पण सरळ सांगून जातो. आपणची शब्द जर प्रेमभावाला जोडला नसता तर प्रेमभाव या संकल्पनेचा व्यापक आयाम आपल्याला कळलाच नसता. कारण नियम असा आहे, जिथं खरा प्रेमभाव असतो तिथं सगळं आपणची करावं असं वाटत राहतं. जिथं प्रेमभाव नाही ना तिथं दुसऱ्याला सांगता येतं. आमच्या मराठवाड्यात एक म्हण आहे महाराज, केरसुणीला गवसणी. आमच्या मराठवाड्यात म्हण आहे, त्याला म्हणतात केरसुणीला गवसणी. केरसुणी कशा करता असते? केर काढायला. आपण गवसणी घालतो की नाही? पखवाजाला गवसणी घालतो का? शाई उडू नये. विण्याला गवसणी घालतो का? धूळ बसू नये. तक्क्याला गवसणी घालतो, लोडाला गवसणी घालतो का? खराब होऊ नये. माणसं टेकून टेकून तिचं एवढं वाटोळं करतात, मग तिला खराब होऊ नये म्हणून त्याला गवसणी घालतात. दिसायला बरं दिसावं गवसणी घालतात. तसं घाण बसली की घाण काढून टाकण्याकरता केरसुणी वापरली जाते, आणि केरसुणी खराब होऊ नये म्हणून केरसुणीला गवसणी घालायची. ऐका ना विद्वान, याचा अर्थ असा या म्हणीचा, केरसुणीला गवसणी या म्हणीचा अर्थ असा आहे की मी जर एखाद्याला काम सांगितलं अमकं अमकं घेऊन ये, तर त्याने परस्पर सांगायचं जा रे तेवढं घेऊन ये, याने काहीच करायचं नाही. याला म्हणतात केरसुणीला गवसणी. बरं का? मी का सांगतो आपल्याला, जिथं खरा प्रेम भाव असतो ना तिथं, मी उदाहरण देतो ना, अहो दुपारची वेळ आहे, आई स्वयंपाकघरात काम करते, नवरा कामावर गेला, मुलं शाळेत गेली, आतल्या खोलीमध्ये एक लहान बाळ पाळण्यामध्ये झोपलेलं आहे. दुपारी झोप झाल्यावर जर ते मूल उठलं रडायला लागलं तर आई रस्त्यावरच्या बाईला म्हणते काय, बघ ग माझ्या मुलाला काय झालं म्हणून. ती नंदेला म्हणते काय, बघ माझ्या मुलाला काय झालं. ती दुसऱ्या कुणाला म्हणते काय, बघ माझ्या. नाही, हातात कोणतंही काम असू देत, मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकल्याबरोबर सगळी कामं सोडून आपणची का जाते? कारण तिथं खरा प्रेम भाव आहे ना. म्हणून जिथं प्रेम भाव आहे तिथं म्हणून या अभंगामध्ये जी व्याप्ती वाढवली ना, मी आपल्याला सूत्र सांगतो. म्हणून या अभंगातल्या प्रत्येक क्रियापदाला आपणची शब्द जोडला की प्रेम भावाची व्याप्ती कळते. विठ्ठला विठ्ठला सोडवून देतो, फार विस्तार करत नाही पण सोडवून देतो. पढिये देह भाव पुरवी वासना, पढिये देह भाव वासना आपणची पुरवी, अंतिते आपणापाशी आपणची न्यावे, मागे पुढे सांभाळीत आपणची उभा राहे, आलिया आघात आपणची निवारावे, योगक्षेम त्यांचे जडभारी आपणची जाणे, आणि करी धरोनिया आपणची वाट दावी. म्हणून तो प्रेम भाव आपणची या शब्दाने सिद्ध होतो. ऐका, आणि याच्यावर जर तुमचा विश्वास बसत नसेल तर तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे, पहावे पुराणी पण कुणी पहावे आपणची. तिथंही आपणची, तिथं दुसऱ्या पुन्हा केरसुणीला गवसणी नाही घालायची, आपणची. जिथं खरा प्रेम भाव आहे तिथं आपणची, आणि हा आपणची असणारा प्रेम भाव, आपणची सगळं करावं वाटावं असा असणारा प्रेम भाव हा व्यक्त करण्याकरता एकच परमात्मा देव आणि संत रूपानं अवताराला येतो. अभंगाचं पहिलं चरण. माझा विठोबाचा ऐसा प्रेम भाव, माझा विठोबाचा ऐसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा ऐसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा ऐसा प्रेम भाव,
वासना पडिय देह भाव पूर्वे वासना म्हणून तुकोबाराय बोलतात, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु. अन्वय लावायचा म्हणून थोडा बदलतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु. आपणची देव होय, आपणची गुरु होय, ऐसा माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव. कैसा प्रेमभाव. एकच परमात्मा आपण आत्यंतिक प्रेमानं देव आणि संत रूपानं प्रकट होतो, हे तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतात. आणि तो परमात्मा देव रूपानं संत रूपानं कसा प्रकट होतो याच्याकरता 3 चरणामध्ये युक्तिवाद आहेत आणि शेवटच्या चरणामध्ये प्रमाण आहे. नाही प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिद्धी अपितु लक्षण प्रमाणाभ्याम. असं आहे ना, लक्षण आणि प्रमाण लागतात ना, तर त्याच्याकरता 3 चरणामध्ये लक्षण आहेत आणि शेवटच्या चरणामध्ये पुराणाचं प्रमाण देऊन तुकोबाराय सांगतात. तुका म्हणे नाही विश्वास ज्यामनी पहावे पुराणे विचारूनी. पुराणाचं प्रामाण्य देऊन तुकोबाराय बोलतात आणि मधल्या 3 चरणामध्ये तुकोबारायने आपणची देव होय गुरु याच्याकरता युक्तिवाद केलेले दिसून येतात. वेळ राहिला तर त्या संबंधामध्ये बोलतो, थोडंसं लावून देतो संगती नुसती. एक आणखीन महत्वाचा विचार या अभंगामध्ये तुकोबारायने बोलून दाखवलाय. एक अतिशय सुंदर दिग्दर्शन तुकोबाराय या अभंगामध्ये करतात. मला अभंग सगळा सोडवायचा नाही, तेवढा वेळही माझ्या हातामध्ये नाही. सगळी चरण सुटतील असं नाही, सगळेच शब्द सुटतील असं नाही, म्हणून संकोच करतो. अभंगाचा पहिला शब्द कुठला? माझ्या. बस तेवढाच आता माझ्या कीर्तनाचा विषय. आता जास्त बोलायचं नाही. माझ्या या अभंगामध्ये तुकोबाराय माझं कुणाला म्हणावं याचं उत्तम दिग्दर्शन करतात. कारण असं आहे, माणसाच्या जीवनामध्ये जे काही दुःखाचे प्रसंग माणसाला भोगावे लागतात, त्या कारणापैकी त्याच्या कारणापैकी बहुतांश कारण जर आपल्याला एकत्रूपत्वानं विचारात घ्यायचं झालं तर बहुतांश वेळेला माणसाला जे दुःख भोगावं लागतं त्याचं एकच कारण आहे, माझं कुणाला म्हणावं हे न कळल्यामुळे. माणसाला जी दुःख भोगावी लागतात ना, माझं कोण आहे हे न कळल्यामुळं भोगावी लागतात. नको त्याला माझं म्हणण्यामध्ये माणसाचं आयुष्य चुकतं महाराज. तुम्ही विचार करून बघा मनातल्या मनात. आपल्याला जिथं जिथं दुःख भोगावं लागलं तिथं तिथं आपला विचार कुठं चुकला? माझेपणाच्या मर्यादाच आम्हाला कळाल्या नाहीत, माझेपणाची आलंबनच आम्हाला कळाली नाहीत, माझं कुणाला म्हणावं हेच आम्हाला कळालं नाही. आणि म्हणून तर आम्ही जीव झालो. मुक्त होता परी बळे झाला बळे झाला बस देवनिया चंद देवनिया चंद मुक्त होता परी बळे झाला बस देवनिया चंद माझे माझे देवनिया चंद माझे माझे मुक्त होता परी बळे झाला बस देवनिया चंद मुक्त होता परी बळेबद्ध झाला. कशामुळं? घेऊन या छंद माझे माझे. माझं कुणाला म्हणावं हे आम्हाला कळत नाही, म्हणून बहुतांश दुःख आपल्या वाट्याला येतात. माझं कुणाला म्हणावं हे ज्याला कळलं त्याचं जीवन धन्य झालं. मी प्रमाण देऊन बोलतो आपल्याला. माझं सगळ्यांना म्हणता येत नाही म्हणून तुकोबारायने माझेपणाची 2 आलंबनं आपल्याला सांगितली. आपणची देव माझा होय गुरु माझा. संत आणि परमात्मा दोनच माझे जिथं सुखाची व्याप्ती आहे, जिथं सुखाचा अनुभव आहे. सुखा लागी करीसी तळमळ तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. कशा करता? मग तू
अवघाचे सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी का. कारण तिथं देव आहे. त्याला माझं म्हणा म्हणजे सुख आहे. कुणाला माझं म्हणायचं? विचारा संतांना, कुणाला माझं. सगळ्यांना माझं म्हणत बसत नाहीत. माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चार तुकोबारा. माझ्या विठोबाचे कुणाला माझं म्हणायचं? विवेक सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, मरोनिया जावे बाया माझ्याच्या पोटा यावे जनाबाई. कुणाला सगळ्यांना माझं म्हणायचं नाही. माझंपणाचं आलंबन ठरलेलं आहे महाराज. कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतळा, कैवल्याचा पुतळा कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतळा. चैतन्याचा जिव्हाळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा चैतन्याचा जिव्हाळा दर्शन हरेता ज्ञानोबा माझा सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा नाथ महाराजांना विचारा ना. प्रत्येक चरणाच्या शेवटी नाथ महाराज आवर्जून सांगतात ज्ञानोबा माझा. माझं कुणाला म्हणावं हे कळलं पाहिजे. आम्हाला कळत नाही म्हणून आम्हाला दुःख आहे. का कळत नाही याची कारण सांगतो. आम्हाला माझं का कळत नाही काय? थोडं व्याकरण सांगतो, ऐका. व्याकरण सांगतो. आता कितपत सगळ्यांना कळेल मला माहित नाही. शाळेमध्ये शिकलेलं सामान्य व्याकरण आहे, प्राथमिक स्तरावरचं व्याकरण आहे, अगदी साधं. ऐका. माझं ही षष्ठी विभक्ती आहे. विभक्ती शाळेत शिकलेलं आठवतं का नाही? कोण गेलंय शाळेत? इथून सुरू आहे. शाळेत विभक्ती प्रत्यय आपण शिकलो. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, संबोधन, काय जे असेल शिकलो. संस्कृत सोडून द्या, आपण मराठी तरी. षष्ठीची विभक्ती प्रत्यय आठवतात का? एक वचन, अनेक वचन. चा, ची, चे, चा, ची, आहे ना, आहे ना. कोण मराठीचे शिक्षक असले तर ऐका, त्यांना माहिती असेल कदाचित. तर ऐका, मीच आहे असं म्हणत नसतात मराठीत. मीच आहे. शेत कुणाचं आहे? मीच आहे. तसं नाही, माझं ही षष्ठी विभक्ती झाली. घर कुणाचं? मीच नाही, माझं ही षष्ठी विभक्ती झाली. आणि विभक्ती प्रत्ययाच्या संबंधानं आता हे व्याकरण सांगायची वेळ नाही, मला माहिती आहे. 8:30 वाजलेत. ही व्याकरणाची शिकरणाची आहे. व्याकरण मला माहिती आहे, पण ऐकून ठेवा, कानावर असू द्या. मी काय सांगतो ते महत्वाचं आहे म्हणून सांगतो, ऐका. माझं ही षष्ठी विभक्ती आहे. आणि विभक्ती प्रत्ययाचा विचार करताना व्याकरणशास्त्र आपल्याला असं सांगतं की विभक्ती प्रत्यय लागल्यानंतर सिद्ध होणारा जो अर्थ असतो ना, तो विभक्ती प्रत्ययापेक्षा ती विभक्ती ज्या पदाला लागली त्या पदाच्या प्रथमेवरून सिद्ध होत असतो. असा नियम. आता हेही मी विस्तार करत नाही, पण माझं ही जर षष्ठी असेल तर त्याची प्रथमा काय होईल? मी. प्रथम पुरुषी एकवचनी पद काय होईल? मी होईल की नाही? माझं याची प्रथमा होईल मी. मग माझं हे जर आपल्याला कळायचं असेल तर त्याला पहिल्यांदा मी कळला पाहिजे. ज्याला मी कळतो त्याला माझं कळतं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.
ज्याला मी कोण हे कळालं त्याला माझं कोण हे कळतं. आम्हाला मी कोण हेच कळलं नाही म्हणून तर ज्ञानोबारायांना आरडाओरडा करून सांगावं लागलं, आहे मी हा कोण, करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. ज्ञानोबाराय बोलले ना, कोहम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्यते उपादान किमस्तिह विचार्य सोयमीदृशः मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. मी कोण, कारण ज्याला मी कळाला त्याला माझं कळालं. कारण मी वरून माझं हे बदलत जात. मी आपल्याला उदाहरणं सांगतो त्याची, मी उदाहरणं सांगतो आपल्याला. मी जर भाऊ असेल तर बहीण माझी, मी जर मुलगा असेल तर आई माझी, मी जर पुत्र असेल तर पिता माझा, नाही का. मी जर पिता असेल तर पुत्र माझा, मी जर पती असेल तर पत्नी माझी, मी जर पत्नी असेल तर पती माझा, मी जर मित्र असेल तर मित्र माझा, है ना. काय सांगू मी आपल्याला. मी जर शिक्षक असेल तर विद्यार्थी माझा, मी जर विद्यार्थी असेल तर शिक्षक माझा, शाळा माझी. मी जर गायक असेल तर स्वर माझा, मी जर वादक असेल तर ताल माझा, मी जर प्रवचनकार असेल तर श्रोते माझे, मी जर कीर्तनकार असेल तर पाकिट माझं. जमलं का नाही, जमलं का नाही, काही चुकलं काय नाही ना. हा शाबास. हा ऐका, म्हणजे मी कोण याच्यावर माझं कोण हे जर ठरत असेल तर आम्हाला मी कोण याचीच कल्पना नाही, म्हणून आम्हाला माझं कोण आहे याची कल्पना येत नाही. विठ्ठला मग मी कोण आहे सांगा बाबा. मग नंतरच्या 3 चरणामध्ये तुकोबारायांनी त्याच्याकरता युक्तिवाद करून दिला. आणि असा जर मी असेल तर मग विठोबा माझा मला असं म्हणता येऊ शकतं. नंतरच्या 3 चरणात अगदी धावता विचार. पढिये देह भाव पुरवी वासना, ज्याला स्वसामर्थ्यानं आपल्या वासना पूर्ण करता येत नाहीत असा अतृप्त मी. अंतिते आपणापाशी न्यावे, अंततोगत्वा जो स्वरूपामध्ये मिसळू शकत नाही असा मर्यादित परिच्छिन्न मी. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवारावे, ज्याचं रक्षणही दुसऱ्याला करावं लागतं असा दुर्बळ मी. योगक्षेम त्यांचे जाणे जडभारी, ज्याचा योगक्षेम भगवंताला सांभाळावा लागतो असा उपाशी जीव मी. आणि वाट दावी करी धरोनिया, ज्याला हाताला धरून रस्त्याला लावावं लागतं असा रस्ता चुकलेला मी, म्हणून विठोबा माझा. विठ्ठला विठ्ठला जनाबाईंना मी कोण माहिती आहे, तुकोबारायांना मी कोण हे माहिती आहे. आपण मगाशी प्रमाण देऊन आलो. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता, आहे ठाऊ कस भागिया संता नाही तुझा आणि मागुता गा. संत महात्मे बोलून दाखवतात. माझ्या मीपणाची जाणीव ज्याला झाली त्याला माझं कोण आहे हे वेगळं निवडायचं कारण राहत नाही. म्हणून ज्ञानोबारे फार गोड चिंतन आहे. तेथ प्रियाची परमसीमा, तो भेटे माऊली आत्मा, तयाखे वियाटे डेंडेमा संसारिक आहे. ज्याला मीपणाची जाणीव झाली ना त्याला देव माझा हे सांगायची गरज पडत नाही. ज्या भक्ताला, ज्या साधकाला मी साधक आहे याची जाणीव होईल ना त्या दिवशी साधकाचा मायबाप असणारे ज्ञानोबाराय माझे आहेत याची वेगळी जाणीव करून द्यायची कारण नाही, द्यायचं कारण नाही. ज्याला कळतं मी मुमुक्षु आहे त्याला कळतं निवृत्तीनाथ महाराज माझे. ज्याला कळतं मी विषयासक्त आहे त्याला कळतं वैराग्य संपन्न तुकोबाराय माझे. हे कळावं लागतं. याला मी कळावा लागतो तर माझं कळतं. म्हणून मीची जाणीव तुकोबाराय करून देतात आणि सांगतात माझ्या विठोबाचा. माझ्या का म्हणलं त्याचं कारण सांगेल. माझा ही षष्ठी विभक्ती आहे. अजून ऐका, थोडंसं पुढे जाऊन अजून बोलतो. माझ्या ही षष्ठी विभक्ती आहे. षष्ठी विभक्ती कशा करता लावली जाते. षष्ठी विभक्तीचा हेतू संबंध सांगणे. हा माझा आहे असं म्हणलं की कोण, मग माझा भाऊ आहे, संबंध सांगा. संबंध माझं आहे म्हटलं की तुझं कोण, मग संबंध सांग. माझं म्हटलं की संबंध येतो. आणि संबंध 2 प्रकारचे असतात. एक सामान्य संबंध आहे आणि दुसरा विशेष संबंध आहे. विस्तार करत नाही
पण सिद्धांत सांगून जातो, सूत्र सांगून जातो, सामान्य संबंधाला विशेष संबंधाची जोड दिल्याशिवाय सामान्य संबंध सिद्ध होत नाही. त्याला सिद्ध करायचं असेल तर त्याला विशेष संबंधाची जोड दिली पाहिजे. अवघड झालं सगळं, सोपं सांगतो, जाऊ द्या. कल्पना करा, रात्री तुम्ही घरात झोपलाय, रात्री तुम्ही घरामध्ये झोपलाय, रात्री 2 वाजता तुमचं दार वाजलं, खट 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 दार वाजलं. वाजलं की तुम्ही लगेच उठून दार उघडता का? नाही. आतून काय विचारता? कोण आहे विचारता ना, विचारता. मग बाहेरचा माणूस म्हणतो मी आहे, मी आहे म्हटलं की लगेच उघडता का? नाही, कारण मी आहे कोणी म्हणू शकतं ना. भाऊ म्हणू शकतो मी आहे, बाप म्हणू शकतो मी आहे, आई म्हणू शकते मी आहे, बायको म्हणू शकते, मुलगा म्हणू शकतो, मित्र म्हणू शकतो, दरोडेखोर म्हणू शकतो मी आहे, चोर म्हणू शकतो मी आहे उघडादार म्हणून, कोणी म्हणू शकतं, कोणी म्हणू शकतं मी आहे म्हणून. मग नुसतं मी आहे असं म्हटलं की दार उघडता का? नाही. मग आतून अजून एक प्रश्न विचारता, कोण आहे? मी आहे. मग पुढे काय विचारता? मी कोण? मग तो सांगतो तुमचा मेवणा. मग किती रात्र झाली तरी उघडावं लागतं, त्याला पर्याय नाही. नातच असं आहे महाराज, त्याला काही करता येत नाही. मी आहे हा मीचा आणि माझा हा सामान्यत्वानं संबंध आहे, पण मी तुमचा मेवणा आहे या विशेष संबंधाने सामान्य संबंध सिद्ध होत असतो. ऐका, माझं ही षष्ठी विभक्ती आहे. षष्ठी विभक्ती संबंध दाखवते आणि संबंधामध्ये सामान्य संबंधाला विशेष संबंधाची जोड द्यावी लागते. ऐका ऐका, काय होतं, वारीमध्ये आम्ही वारी कार्तिकी वारीला वाळवंटात कीर्तन असतात. उगी आठवलं म्हणून सांगतो, कीर्तन असतात. वाळवंटातली कीर्तन, वारीतली कीर्तन, ही गर्दी, लांब गर्दी, खूप गर्दी असते. आता वारीतलंच आहे, सगळ्यांच्याच कीर्तनाला गर्दी असते, आमच्याही असते. कीर्तनाला लोक गर्दी करतात आणि सगळं कीर्तन झालं की पाया पडायची मरमर का करतात मला अद्याप कळलं नाही. आमच्यासारख्याच्या पाया पडून काय मिळणार आहे? मोक्ष आम्हालाच मिळाला नाही, तुम्हाला काय मिळालं आमच्याकडून? काय मिळणार? आम्ही माणसासारखा माणूसच आहे. मी फक्त पटका बांधून कंबर बांधून कीर्तन करतोय. हे सुटलं की तुम्ही मी भेद नाही काही, मी तुमच्यातलाच एक. काय मिळणार आहे आमच्यासारख्याच्या पाया पडून? पण माणसाला वाटतं पाया पडो पाया पडो, ते सरळ जाऊच देत नाहीत. हात तरी घालतील, डोकं तरी घालतील. काही लोकांना चालत जाणाऱ्या महाराजाच्या पायामध्ये हात घालून त्याला तोंडावर पालथं पाडल्याशिवाय वारीचं पुण्य मिळतच नाही. काय भानगड असेल ते असू दे, ते चालणाऱ्याच्या मध्ये डोकं घालतील, तो तोंडावर पडला की मग यांना वाटेल बस बस बस, तू का म्हणे मोक्ष, बस आता बरं झालं, हे महाराज पडले ना, आता आपली वारी. कशा करता आमच्या सारख्यांच्या पाय? मी तुम्हाला अरे जवळ आहे ना महाराज त्र्यंबक, आपल्याला जा ना, पाया पडायचं ते स्थान आहे. जा आळंदीला, पाया पडायचं स्थान आहे. जा देहूला, तेरला जा, गोरोबा काकांच्या पाया पडा. जा पंढरपूरला चोखोबारायांच्या पाया पडायला. आणि नसेल जायचं ना, घरात ज्ञानेश्वरी असेल ना, गाथा असेल, अरे ते पाया पडण्याचं स्थान आहे महाराज. आमच्या सारख्याच्या पाया पडून वेळ वाया घालवू नका. मी प्रार्थना करतो, तुम्हाला विनंती करतो, वाया नका घालू. पाया पडायची ही जागा आहे, पाया पडायची ही स्थानं आहेत. ज्ञानेश्वरीच्या पाया पडा, रोज पडा, वारंवार पडा, पावला पावलाला पडा, अक्षराला पाया पडावं असा ग्रंथ आहे महाराज. पाया पडायची माणसं पाया पडत. बरं पडेनात का? आम्हालाही काही, आता कुणाचा भाव कसा असेल, आपण का कुणाच्या भावाचा अपमान करायचा असतं. लोक कीर्तन ऐकतात आणि नंतर पाया पडायला येतात आणि पाया पडून सांगतात, महाराज 2 तास कीर्तन ऐकलं, इथं ठेवलं होतं, आता चाललो. हे तुमचं तुमच्या जवळ, आम्ही चाललो. पडत असतील पाय, कुणाच्या भावनेचा मला अपमान करायचा नाही. इतक्या गर्दीमध्ये येतात, पाया पडतात आणि पाया पडून एवढ्या गर्दीत डोकं वर काढून विचारतात, महाराज ओळखलं काय? आता कसं ओळखायचं मला सांगा बरं. इतक्या गर्दीमध्ये काय हेच नाही ना. आम्ही रोज फिरणारी माणसं, रोज वेगळं गाव, रोज वेगळी माणसं, रोज वेगळे चेहरे समोर येतात. अभंग जरी एकच असला तरी गावं वेगवेगळीच असतात की, गावं तर वेगवेगळीच असतात की, माणसं रोज बदलतातच की. असतच ना असं. किती जणांना लक्षात ठेवायचं मला सांगा बरं, किती जणांना लक्षात ठेवायचं? तेवढ्या गर्दीमध्ये डोकं वर. महाराज ओळखलं काय? बरं आपणही गडबडीत असतो. हा जय हरी ओळखलं. ते लगे कोण आहे सांगा बरं. आता हे केवढी परीक्षा आहे त्या महाराजाची, कशाला त्याला अडचणीत आणायचं मला कळत नाही.
बरं काही काही वेळेला आम्ही प्रामाणिक असतो, ते येतात पाया पडतात, महाराज ओळखलं काय? मग आम्ही सांगतो कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय, पण माफ करावा मी काही तुम्हाला ओळखलं नाही. कबुली दिली ना, प्रांजळ कबुली. कुठेतरी चेहरा बघितलेला आहे, पण माफ करावा मी काही तुम्हाला ओळखलं नाही. ओळखलं नाही म्हणलं की म्हणतात काय महाराज आमच्या घरी दूध घेऊन जाताना आम्हालाच विसरता. तो त्या महाराजाचं खाल्लेलं पिलेलं सगळं बाहेर काढतो तिथं. खादल्या पिदल्याचे राखे बा स्मरण, नामदेवराय है ना. महाराज फार प्रसंग आले माझ्या जीवनात असे. मी याच्यावर फार विचार केला आणि एक मार्ग शोधून काढला. असंच कीर्तन झालं, एक जण गर्दीत आले, पाया पडून उभे. महाराज ओळखलं? म्हणलं वा, न ओळखायला काय? तोडला कोण आहे सांगावर. मी म्हणलं तू माणूस आहेस. माझा दृष्टांत संपला. मला आपल्याला विचारायचं एवढं सांगितलं तर भागतं का? तू माणूस आहेस, मी माणूस आहे, माणसाचा माणसाशी सामान्य संबंध असतो, एवढ्यावर भागलं का मला सांगा ना. काहीतरी त्याचं नाव सांगावं लागेल, आडनाव सांगावं लागेल, गाव सांगावं लागेल, कुठं भेट झाली हे सांगावं लागेल, प्रवासावरून भांडण झालं का पाकिटावरून झालं, काहीतरी विशेष सांगावं लागेल का नाही त्याला? काहीतरी विशेष सांगावं लागेल का नाही? तसं नुसता मी आहे असं म्हणून कसं चालेल? माझ्या विठोबाचा, अरे माझा संबंध सांगताय, पण विठोबाचा संबंध सगळ्यांशी सामान्यत्वान आहे. ममैवांशो जीवलोके जीवभूत सना, भगवान बोलतात ना. कुणाचा संबंध नाही, माझं परमात्मा सगळे. अरे मायेला माझं म्हणतो, माझीच हे बिंबली त्रिगुणात्मिका सावली, माझीच म्हणतो परमात्मा. परमात्म्याचा सगळ्यांशी सामान्य संबंध आहे, पण नुसता सामान्य संबंध देवाचा सांगून चालत नाही, त्याचा काही विशेष सांगावा लागतो, विशेष सांगावा लागतो, काहीतरी विशेष. देव माझा आहे, अरे पण तुझं कोण आहे सांग ना. मग म्हणावं लागतं त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च स, काहीतरी विशेष. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, बाप माय चुलता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, विशेष संबंध सांगावा लागतो. तर सामान्य माझेपणाचा देवाची आपला असणारा सामान्य संबंध विशेषत्वानं सिद्ध करायचा आहे. ज्ञानोबराय माझे, अरे कोणी म्हणू शकतं, पण माझी माऊली आहे, माझी माऊली आहे, हा विशेष संबंध झाला त्याच्यामध्ये, नाही का? ज्ञानोबराय कोण? अरे ती माझी माऊली आहे, माझी आई आहे, विशेष संबंध झाला, असं आहे ना. तसं देव माझा, माझ्या विठोबाचा, अरे माझा संबंध सांगितला, पण काही विशेष सांगा ना. मग नंतरच्या 3 चरणामध्ये तुकोबाराय त्याचा विशेष सांगतात. पढिये देह भाव पुरवी वासना, जो माझ्या वासना पूर्ण करतो असा पूर्ण काम असणारा तो विठोबा, तो माझा. अंती ते आपणा पाशी न्यावे, अंत तो गतवा, सर्वांना स्वस्वरूपामध्ये सामावून घेतो असा व्यापक विठोबा माझा. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवारावे, भक्ताच्या मागे पुढे राहून भक्ताचा सांभाळ करतो असा भक्त वत्सल परमात्मा माझा. योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी, आपला योगक्षेम चालवतो असा आमच्या अंतःकरणातल्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करणारा असा परमात्मा तो विठोबा माझा. आणि वाट दावी करी धरून या, आणि कराला धरून हाताला धरून रस्त्याला लावणारा असा मार्गदर्शक विठोबा माझा. म्हणून तुकोबाराय बोलतात, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु, पढिये देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पाशी न्यावे, विठोबा जय जय विठोबा रखुमाई. Oh
माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु, पढिये देह भाव, पुरवी वासना, अंती ते आपणा पाशी न्यावे. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय या अभंगामध्ये संत आणि परमात्म्याचा अभेद सांगतात आपल्याला. आणि तो अभेद आहे म्हणूनच संत आणि परमात्मा या दोघांबद्दलच माझेपणाची भावना ठेवावी. या माझ्या शब्दावरून थोडासा विचार आपल्याला अशा पद्धतीनं करता येऊ शकतो. अभंगाची संगती त्या अर्थानं लागू शकते. आणि म्हणून तुकोबाराय आपल्याला माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव हे संबंधातून सांगतात. आपण मीपणा संबंध या दृष्टीने विचार करून आलो. वेदांताच्या दृष्टीने संबंधाचा विचार केला तर तीन पद्धतीनं आपल्याला त्याचा विचार करता येऊ शकतो. काही मानलेले संबंध, काही निर्मिलेले संबंध आणि काही सिद्ध संबंध असतात. अशा पद्धतीचा विचार आपल्याला करता येतो. पण या तिन्ही संबंधाचा विचार अज्ञान भूमिकेतून करावा लागतो, ज्ञान भूमिकेतून करता येत नाही. पण त्याचा विचार स्वतंत्र आहे. हे सगळं सांगत बसलो तर आपल्याला वेळ जाईल. थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर काही संबंध मानलेले असतात. मानलेला संबंध सिद्धही होत नाही आणि नित्यत्वानं टिकतही नाही. त्यामुळे मानलेल्या संबंधात माझेपणा ठेवायचा नसतो. हा त्याचा सरळ अर्थ झाला. माझेपणा त्याच्यात नाही. मानलेला संबंध हा कल्पित आहे, त्याच्यात काही खरं नसतं. तो संबंध सिद्धही होत नाही. आपण म्हणतो ना, हा माझा मानलेला भाऊ आहे, ही मानलेली मावशी आहे, ही मानलेली आत्या आहे, हे मानलेला अमुक अमुक असं म्हणतो की नाही आपण. मग मानलेला भाऊ आहे ना, तर त्याचं रक्त काढा, माझं रक्त काढा, करा बरं DNA चाचणी. एक येते काय मला सांगा? येत नसते. हा संबंध सिद्धही होत नाही. ना वैज्ञानिक पातळीवर सिद्ध होतो, ना भावनिक पातळीवर, ना व्यावहारिक पातळीवर. मानलेला भाऊ आहे ना तुझा, होय हो माझा अगदी जवळचा, अगदी सख्खा असल्यासारखा मानलेला भाऊ आहे, मग दे बरं अर्धा वाटा त्याला प्रॉपर्टीचा. ते होत नाही. का बाबा? कारण हा संबंध नुसता मानलेला असतो. या संबंधाची सिद्धी नाही, या संबंधाला काही अर्थ नाही. एका माणसाची आई गेली, रडायला लागला, गल्लीतले लोक गोळा झाले, म्हाताऱ्या बायका गोळा झाल्या आणि त्यांनी सांगितलं, अहो माझी आई गेली. अरे गेली बाबा, आता तू रडण्याने काही जिवंत होईल का? रडू नको. मग माझ्या आईचं छत्र गेलं. मग त्या म्हाताऱ्या बायका आईच्या मैत्रिणी त्या म्हणल्या, अरे तुझी आई गेली तरी आम्ही आहोत ना, आम्हाला आई मान आणि चालू दे तुझं, आम्ही तुझी काळजी करतो. त्याला बरं वाटलं. थोड्या दिवसानं बहीण गेली, पुन्हा सगळे गोळा झाले, पुन्हा रडला, पुन्हा बायका आल्या, आम्ही तुझी बहीण आहोत, आम्ही हाताला राखी बांधतो, आम्ही तुला नागपंचमीला ओवाळतो, आम्ही भाऊबीजेला औक्षण करतो. सगळं झालं. थोड्या दिवसानं बायको गेली. आता हे सांगू काय कीर्तनामध्ये तुम्हाला सगळं? अरे मानलेल्या संबंधाला करता काय मला सांगा ना, त्याच्या मर्यादा लक्षात घ्या ना. आपण मानलेला संबंध सिद्धही होत नाही आणि नित्यत्वानंही टिकतही नाही. म्हणून जे सिद्ध होत नाही आणि नित्य टिकत नाही त्याला प्रतिभास म्हणतात. विठ्ठला विठ्ठला दुसरा जो संबंध आहे ना, तो निर्मिलेला आहे, ज्याला पंचदशीच्या भाषेमध्ये जीवकृत प्रपंच आपण म्हणतो. हा संबंध आपण निर्माण केलेला आहे. परमात्मा जन्माला घालताना कुणाची मावशी नात्या जन्माला घालत नाही. परमात्मा जन्माला घालताना स्त्री जन्माला घालतो. आणि घरात जन्माला आलेल्या स्त्रीच्या संबंधानं मग आपण नाती जोडत जातो. ही माझी मावशी आहे, ही आत्या आहे, कोणी म्हणतं माझी मुलगी आहे, कोणी म्हणतं माझी आई आहे, कोणी म्हणतं काकू आहे, कोणी म्हणतं अमुक आहे, कोणी म्हणतं बायको आहे. हे सगळे संबंध मनुष्य निर्मित संबंध आहेत. हे संबंध कदाचित सिद्ध होतील पण नित्यत्वानं टिकत नसतात. या संबंधाची सिद्धी होईल नाही असं नाही, पण हे माझा सख्खा भाऊ आहे असं जेव्हा मी म्हणतो, काढा ना रक्त, करा ना चाचणी, एक येईल ना, पण तो संबंध नित्यत्वानं टिकला का? मला खात्रीपूर्वक लिहून देता का की हा माझा भाऊ आहे, हा पुढच्या जन्मी माझा भाऊ राहीलच? शाश्वती देता? मागच्या जन्मी हाच माझा भाऊ होता लिहून देता मला? असं काही नसतं महाराज. आत्ता तो भाऊ आहे. महाभारताने म्हटलंय, यथा काष्ठमच काष्ठमच समेयाताम महोदधौ व्यपेत्य तु समेयाताम तद्वद भूत समागमा. हो, अलीकडच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर 2 ओंडक्यांची होते. असं आहे. ते 2 ओंडके एकत्रित वाहत येतात, लाट आली की वेगळे होतात समुद्रामध्ये आणि पुन्हा त्यांची जशी भेट होत नाही तसं आपल्या नात्याच्या या जन्मापुरता संबंध आहे. पुन्हा कोण आहे कुणाला माहिती, कोण कुठं जाणार आहे ते. माझ्या कर्मानुसार मला देह, त्यांच्या कर्मानुसार त्याला देह. माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी, इष्टमित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. ज्ञानोबा बोलून दाखवतात ना, कोण माझं सांगा ना, कोण माझं. हा संबंध तुम्हाला सिद्ध करता येईल पण नित्यत्वानं टिकवता येणार नाही.
कारण तो पुढच्या जन्मात टिकणार नाही, मागच्या जन्मातला सिद्ध होत नाही, या जन्मापुरता वाटतो. पण काळ असा आलाय की भावाभावात अशी भांडणं होतात की तू मला मेलास, मी तुला मेल. काय सिद्धी करता संबंधाची सांगा मला. म्हणून तिसरा जो संबंध आहे तो सिद्ध संबंध आहे, परमात्म्याचा या जगतातल्या प्रत्येक जीवाशी असणारा संबंध. ममैवांशो अंशांशी भाव संबंध हा सिद्ध संबंध आहे. आपण कोणत्याही जन्माला जा, मागचा जन्म जर माझा पशुचा असेल, हा मानवाचा असेल, आणि पुढचा जन्म जर माझा पक्षी योनीतला असेल, तरी सर्व जन्मामध्ये ममैवांशो जीवलोके हे सिद्धच आहे, त्याच्यामध्ये बदल होत नाही. म्हणून जिथं संबंधाची सिद्धी आणि नित्यता आहे, तो अज्ञानजन्य जरी असला तरी भक्तीच्या दृष्टीनं आपल्याला तो संबंध मानावा लागतो, आणि तिथं माझेपण राहत असतं. म्हणून तुकोबाराय बोलतात, दोनच ठिकाणी माझेपण राहतं, आपणची देव होय गुरु. संत आणि परमात्मा हे दोनच माझे असतात. म्हणून तुकोबारायांनी आपल्याला या अभंगामध्ये ते बोलून दाखवलं. या अभंगातली नंतरची जी 3 पद आहेत, जे 3 चरण आहेत युक्तिवादाचे, त्याच्या पूर्वार्धामध्ये आपणची देव होय आणि त्याच्याच उत्तरार्धामध्ये आपणची गुरु होय, असं तुकोबारायांनी आपल्याला सिद्ध करून देऊन त्यांचा अभेद सिद्ध करून दिला. आता हे फक्त अभंग सोडवणं आहे, फार विस्तार मला करायचा नाही त्याचा, पण लक्षात घ्या, पढिये देहभाव पुरवी वासना आपणची देव. कारण वासना पुरवणारा कोण आहे मला सांगा बरं? देवच आहे. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना, आणि कुणी पुरवावी वासना? देवा पुरवावी वासना. म्हणजे वासना पुरवणारा देव आहे. तर पढिये देहभाव पुरवी वासना आपणची देव होय, आणि अंती ते आपणापाशी न्यावे. आपणापाशी म्हणजे स्वरूपाजवळ नेणारे जे आहेत ना, ते आपणची गुरु होय. कारण स्वरूपाचं ज्ञान परमात्मा देत नाही, त्याला गुरु पाहिजे. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. कितीतरी प्रमाण तद्विज्ञानार्थम गुरुमेव अभिगच्छेत, समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. कितीतरी प्रमाण उपनिषदापासून आपल्याला पाहता येतात. तात्पर्य हे अंती ते आपणापाशी न्यावे, आपणची गुरु होय. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आपणची देव होय. आलिया आघात निवारावे, आपणची गुरु होय. योगक्षेम त्यांचे जाणे जडभारी, आपणची देव होय. योगक्षेम कोण सांभाळतो? योगक्षेम सांभाळणारा कोण आहे? परमात्मा. अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम. कोण म्हणतं? भगवान म्हणतात योगक्षेम त्यांचे जाणे जडभारी. या अर्थाने आपणची देव होय आणि वाट दावी करी धरोनिया आपणची गुरु होय. कारण देव हाताला धरून रस्त्याला लावत नाही, हाताला धरून लावत नाही. जगामध्ये 3-4 पद्धतीचे माणसं असतात. काही लोक वाट निर्माण करतात, काही लोक वाट दाखवतात, काही लोक वाट सांगतात, आणि काही लोक वाट लावतात. असे 4 प्रकार आहेत. संत महात्मे हाताला धरून रस्त्याला लावतात. परमात्मा हाताला धरून नाही, परमात्मा रस्ता दाखवेल पण हाताला धरून नाही. हाताला धरून नाही. मी प्रमाण देऊन बोलतो. आपल्या 9वा अध्याय काढा ना. आपण संसाराचं वर्णन करताना भगवंतांनी जे वर्णन केलं ज्ञानेश्वरीमध्ये, सगळा विचार जरी सांगायचा नसला तरी 2 अवया प्रसिद्ध सर्वांना माहिती आहेत. आहा कटकटा ये ओखटे मृत्यूलोकीचे उफराटे, येथ अर्जुना जरी अवचटे जन्मलासी तू, तरी झडझडोनी वहिला निघ, ये भक्तीची वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे, येशील माझ्यापर्यंतच, पण या भक्तीच्या वाटेला तुझ तू लाग, तुझ तू लाग. पण तुकोबाराय नुसता रस्ता दाखवत नाहीत, तुकोबाराय हाताला धरून बरोबर नेतात. स्वल्प वाटे चला जाऊ, 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 स्वल्प वाटे चला जाऊ. वाचेगा विठ्ठल, वाचेगा विठ्ठल, तुम्ही आम्ही केले, तुम्ही आम्ही केले. विठ्ठल वाचेगा विठ्ठल, तुम्ही आम्ही केले.
रस्त्याला जा असं सांगत नाहीत. स्वल्प वाटे चला जाऊ, चला वळू गाई, नाही का, चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई. चला गाई वळू, वळू गाईला म्हणाला चला, असं नाही. चला चला, नाही तर बरेच वळू म्हणतात गाईला, नाही असं नाही, पण वळू गाईला म्हणाला चला बसू जेऊ एके ठाई, असं नाही. चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई. चला तुकोबा आहे आपल्या बरोबर आहेत. वाट दावी करी धरोनिया, करी धरोनिया वाट दावी. हाताला धरून ज्ञानोबाराय रस्त्याला लावतात, तुकोबाराय रस्त्याला लावतात. म्हणून आपणची गुरु होय असं तुकोबाराय आपल्याला सांगतात. म्हणून माझेपणा हा फक्त दोनच ठिकाणी ठेवायचा. एक देवाला माझं म्हणायचं, नाहीतर संतांना माझं म्हणायचं. या जगतामध्ये माझं असं तिसरं कोणी नसतं. ऐका, याचा अर्थ असा नाही की आता घरी गेल्यानंतर बायकोला म्हणायचं की मी आत्ता कीर्तनात ऐकून आलोय, देव आणि संत दोघेच माझेत, हो बाहेर. असा याचा अर्थ नाही. कारण तीही कीर्तनाला आलेली असू शकते आणि तीही हेच म्हणू शकते. याच्याकरता तेवढी रिस्क घेऊ नका, तेवढं करू नका. हा याचा अर्थ नाही. अरे जो प्रपंच आपल्या नावाचं कुंकू लावून सगळ्या आपलं घरदार सोडून आपल्या जीवावरती इथं आली महाराज, तिला माझं म्हणावंच लागतं. प्रपंच आहे, प्रपंच करताना प्रपंचाच्या मर्यादा ओळखता आल्या पाहिजेत आपल्याला, त्याची आवश्यकता ओळखू आली पाहिजे आपल्याला. याचा अर्थ असा नाही की ह्याच्या पुढे मुलांना माझं म्हणू नका, बायकोला माझं म्हणू नका, आई बापाला माझं म्हणू नका, असा याचा अर्थ नाहीये. यांना आपलं म्हणावंच लागतं, कारण आपण यांची जबाबदारी घेतली आहे. तर ती जबाबदारी पूर्ण करेपर्यंत आपल्याला याच्यातून सुटका होणार नाही, हे लक्षात घ्या. माझा म्हणण्याचा हेतू एवढाच आहे. माझं म्हणणं याचा अर्थ आत्मत्व भावना ही फक्त देवावर आणि संतांवर दोनच ठिकाणी ठेवावी. इतरत्र आत्मत्व भावना ठेवू नये, ममत्व भावना ठेवू नये. हा तुकोबारायांच्या बोलण्याचा उद्देश असावा, असं चिंतन आपल्याला या निमित्तानं करता येतं. इतरांच्या बाबतीमध्ये माझे पण आहे, व्यवहारामध्ये पाळावं लागतं. कुणाचाही परिचय करून देताना ही माझी पत्नी, हा माझा मोठा मुलगा, हे माझं म्हणावं लागतं की नाही? म्हणावं लागतं. पण तो संबंध या जन्मापुरता आहे. त्यामुळे माझेपणाच्या मर्यादा लक्षात घेऊन आत्मत्व भावना, स्वरूप भावना, ममत्व भावना ही देव आणि संत या दोघांच्या चरणावर आपण ठेवली पाहिजे. हे तुकोबारायांना एकूण याच्यातून सांगायचंय. तो विचार आपण करावा आणि माझं कुणाला म्हणावं हे ठरवून पांडुरंगाला, देवाला आणि संतांना, निवृत्तीनाथ महाराज आदी सकल संतांच्या चरणावर माझेपणाची भावना आपण ठेवावी. तशी भावना ठेवण्याकरता, तशी आत्मत्व भावना निर्माण होण्याकरता रोज ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, रोज गाथा वाचला पाहिजे, तरच हे शक्य होतं. नाहीतर ही भावना अंतःकरणामध्ये उदयाला येत नाही, हे लक्षात घ्या. म्हणून सगळ्यांच्या चरणावर मस्तक ठेवून, डोकं ठेवून, हात जोडून प्रार्थना करतो. रोज ज्ञानेश्वरी वाचत चला, रोज गाथा वाचत चला. 5च ओव्या वाचा, 10च ओव्या वाचा, 5च अभंग वाचा, पण वाचत चला, ही माझी विनंती आहे, ही प्रार्थना आहे. हे वाङ्मय त्या महात्म्यांनी आपल्याकरता निर्माण केलेलं वाङ्मय आहे, हे लक्षात घ्या. जेवढं वाचता येईल तेवढं वाचावं. वेळच नाही हो. आणि कुणाला वेळ? माणसं म्हणतात मरायला फुरसत नाही. आता ह्याचं मरण काय, याची फुरसत विचारून ह्याच्याकडे येणार आहे का? कशा करता नाही ते विचार करता. आपण रोज वाचावं, थोडा वेळ वाचा. मी सांगतो ना आपल्याला, माणसाच्या जीवनाच्या धन्यतेकरता फार वेळ द्यावा लागत नाही. दिवसातली फक्त 15 मिनिटं द्या. 5 मिनिटं ज्ञानेश्वरी, 5 मिनिटं गाथान, 5 मिनिटं रामकृष्ण हरी भजन, संपलं. याच्या पलीकडे काही लागत नाही जीवन धन्य होण्याकरता, काही लागत नाही. 5च मिनिटाची ज्ञानेश्वरी, 5च मिनिटाचा गाथा, 5 मिनिटं सगळ्यांनी घरामध्ये एकत्रित बसून रामकृष्ण हरीचं भजन करणं, संपलं ना. काय लागतं मला सांगा ना. समाधानाचा अजून कोणता विषय? तुकोबारांनी ह्याच्या पलीकडे काय केलं मला सांगा. काय केलं? निळोबारांनी ह्याच्या पलीकडे काय केलं? नाथ महाराजांनी, ज्ञानोबारांनी ह्याच्या पलीकडे काय केलं? एवढंच केलं. आपणही तेवढंच करायचं. ह्याच्यापेक्षा सोपं आता नाही. लोक म्हणतात महाराज ज्ञानेश्वरी वाचतो आम्ही, पण कळत नाही. आणि इथं कुणाला कळाली? कुणालाच कळत नाही. ज्ञानेश्वरी कळायची असेल तर त्याला ज्ञानोबारायच व्हावं लागेल, त्याला नाथ महाराज व्हावं लागेल, त्याला तुकोबाराय व्हावं लागेल, जनाबाई चोखोबाराय व्हावं लागेल, तर ज्ञानेश्वरी कळेल. आम्हाला कळत नाही. आम्ही सांगतो तरी आम्हाला कळत नाही. काही उपयोग नाही. मग काय करा? कळत नसली तरी वाचत राहा.
आम्हाला कळत नाही हे ज्ञानेश्वरीला वारंवार सांगत चला की मला कळत नाही बरं तरी मी वाचतोय. ज्ञानेश्वरी ही आपली माऊली आहे, लक्षात ठेवा. तिला पाना फुटतो, तिला आपल्याबद्दलची तळमळ आहे. तीच ज्ञानेश्वरी आपल्याला समजून दिल्याशिवाय राहत नाही. मी अनेक वेळेला हे सांगतो, ज्यांना वाचता येत नाही ना, अक्षर ओळखत झाली नाही ना, त्यांनीही ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. मी काय सांगतो ऐका. जे कधी शाळेतच गेले नाहीत त्यांनी ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. अरे अक्षर ओळखच नाही तर कशी वाचायची? मी सांगतो कशी वाचायची. काय नाही, सकाळी उठायचं, स्नान वगैरे झालं, कपाळाला गंध वगैरे लावून झालं की ज्ञानेश्वरी समोर घ्यायची. वाचता येत नाही ना, वाचायचीच नाही, पान उघडायचं आणि सरळ ज्ञानेश्वरीच्या त्या पानावरून ओवीवरून बोटं फिरवत राहायची. आज एक पान, उद्या दुसरं पान काढायचं, बोटं फिरवायची, उद्या तिसरं पान, चौथं पान, असं करत नुसती बोटं फिरवत राहा. ज्ञानेश्वरीच्या अक्षरावरून आपण फक्त बोटं फिरवत राहा. ती ज्ञानेश्वरी एवढी कृपाळू आहे महाराज, आपण मरेपर्यंत ती ज्ञानेश्वरी मग आपलं बोट सोडत नाही. लक्षात घ्या, ती ज्ञानेश्वरी कृपाळू आहे, गाथा कृपाळू आहे. तुकोबारायांच्या मुखातून व्यक्त झालेली ही अक्षर आहे. लक्षात घ्या, तुमचं माझं कल्याण होईल तर ते ज्ञानेश्वरी गाथ्यानेच होईल. या जगतामध्ये दुसरी व्यवस्था उपलब्ध नाही, हे लक्षात घ्या. आपलं कल्याण होईल तर ज्ञानेश्वरी गाथ्यानेच होईल. काळ्या दगडावरची नुसती पांढरी नाही, ऑइल पेंटनं मारलेली पांढरी रेषा सांगतो तुम्हाला. आपलं कल्याण ज्ञानेश्वरी करेल, हरिपाठ करेल, गाथा करेल, नामस्मरण करेल, याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी करणार नाही. म्हणून सगळ्यांच्या चरणावर वारंवार डोकं ठेवून प्रार्थना करतो, हात जोडतो तुमच्या समोर. ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा. त्याच्या एवढं समाधान आपल्याला कुठेही प्राप्त होणार नाही. सकाळी नाही जमलं, दुपारी वाचा, नाही संध्याकाळी वाचा, कामावरून आल्यावर वाचा, जेवण झाल्यावर बसा वाचा, अंथरुणावर बसून वाचा, झोपून वाचा, पाय वर करून वाचा, हात वर करून वाचा. तुमच्या पाया पडतो महाराज, ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा. त्याच्याशिवाय दुसरं कोणी नाही आपलं, कोणी आपल्याला मार्गदर्शन करणार नाही. कसंही असो, काही असो, आम्हाला कळो नाही तर न कळो, आम्हाला तारतील तर तीच अक्षर तारतील. एवढा भाव त्याच्या चरणावर ठेवून त्या ज्ञानेश्वरी गाथ्याचं नित्य चिंतन आपण करावं, अशी सर्वांना प्रार्थना आहे. 36वं वर्ष आपण पूर्ण करत आहात. या 36 वर्षामध्ये आपली अनेक पारायणं झाली असतीलही कदाचित. ज्यांनी 36 वर्षात अजून सुरू केलं नाही ना, त्यांना हे वर्ष अतिशय महत्त्वाचं आहे. पर्वकाळ आपल्या गावामध्ये आला, सप्त्याला 36 वर्ष झाली. इथून आजपासून, काल्यापासून, पहिल्या दिवसापासून पण ठरवा की 5 ओव्या वाचल्याशिवाय झोपणार नाही. मी जेवण करणार नाही असं म्हटलंच नाही. तुम्ही जेवा ना, आधी जेवण करून घ्या, पण 5 ओव्या दिवसात ज्ञानोबारायांच्या वाचल्याशिवाय, 2 अभंग तुकोबारायांचे वाचल्याशिवाय मी झोपणार नाही. एवढा शब्द ज्ञानोबारायांना, तुकोबारायांना या मंडपामध्ये द्या. बाहेर पडा. माझं काही म्हणणं नाही आपल्याला, कारण हेच शब्द आपली धन्यता प्राप्त करून देणार आहे. म्हणून सर्वांना पुन्हा पुन्हा प्रार्थना आहे की ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, रामकृष्ण हरीचं भजन करत चला. एवढ्याने आपलं जीवन कृतार्थ होईल. तसं करण्याची सद्बुद्धी आणि सामर्थ्य सकल संतांनी तुम्हाला आम्हाला द्यावे. महाराज निवृत्तीनाथ महाराजांच्या कुशीत बसलेले होतो तुम्ही. तुम्हाला काय सांगू, तुमचं भाग्य, काय भाग्य सांगू तुमचं. निवृत्तीनाथ महाराजांच्या कुशीत आहात तुम्ही, कुशीत. याच्या पलीकडे अजून कुणाच्या जीवनात मोठं भाग्य असू शकत नाही. जाणीव करून घ्या ना याची, आणि ते व्हावं अशी सद्बुद्धी आणि सामर्थ्य संतांनी, परमात्म्यांनी तुम्हाला आम्हाला द्यावं, याच्यासाठी त्यांच्या चरणी प्रार्थना करू. झालेली सेवा संतांच्या, सद्गुरूच्या, परमात्म्याच्या, तुम्हा सकल श्रोत्यांच्या चरणी समर्पित करतो. वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली भावे
ते आपना पासना अंतिते अपना पासना में नावे अंतिते अपना पासना वे